परळी अंबाजोगाई तालुक्यामध्ये गेल्या 2 दिवसांतील पावसाचं ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे। त्यामुळे त्यामुळे थंडी ओसरली असली तरी आता या ढगाळ वातावरणामुळे जे खरीपाचे पिकं आहेत त्याच्यावर आता अळीचा प्रभाव देखील पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकरी राजा हवालदिल झालेला आहे। आपण पाहू शकतो गेल्या 2 ते 3 दिवसापासून परळी असेल अंबाजोगाई तालुका असेल या ठिकाणी पाहिले तर जे रब्बीचे पिकं आहेत त्याच्यावर आता ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे। त्यामुळे त्या ढगाळ वातावरणामुळे रब्बीचे पिकाचे जे पिकासह भाजीपाला आणि फळबागावर देखील पाहायला मिळतोय। आणि मागील 2 दिवसापासून थंडीची चाहूल कमी झाली आहे, मात्र ढगाळ वातावरण कायम आहे। त्यामुळे मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे। अशाच बीड जिल्ह्यातील अनेक पावसाची शक्यता देखील वर्तवली जाते। थंडीच्या वातावरणानंतर रब्बी पीक भरले गेलं, मात्र ढगाळ वातावरण पिकावर परिणाम झाल्याने शेतकऱ्यांनी फवारणी देखील फवारणी करावी लागणार आहे। शेतकऱ्यांच्या वातावरण या समोर पाहून योग्य काळजी घेण्यात यावी अशी देखील आता या ठिकाणी आता कृषी विभागाने विधान केलेले आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा शेतकऱ्यावर फवारणीचं संकट त्यांच्यावर आलेलं आहे। तात्काळ फवारणी करून घेण्यात यावी असे देखील आता कृषी विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। कॅमेरा पर्सन विकास वाघमारेसह मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।